पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। रामचंद्र स्वतः म्हणाले तुम्हाला त्यांना मठाधिपती होण्याची इच्छा आहे म्हणून? नाही हो, तो कधी बोलतो का काही? कुमुदनं मला सांगितलं, आणि सांगितलं म्हणजे वेगळ्या अर्थानं सांगत होती ती। कसं तिला आधी सगळं हवं होतं, मग उर्मीनं तिला समजावलं, तेव्हा तिला पटलं की आपल्या जवळ जे आहे त्यात समाधान मानावं। तिनं हव्यास सोडला आणि देवानं तिच्या पदरात सुख टाकलं, असं काही बाई सांगत होती। मग त्यातच रामचंद्रचा विषय निघाला। म्हणाली मठासाठी ते किती करतात, त्यांचं मन त्यातच रमतं। तिलाही आधी वाटायचं की रामचंद्रच मठाधिपती व्हावा, असं सगळं सांगत होती, बाकी काही नाही। कसला विचार करताय हो? काय नाही, असंच। राग नाही ना आला तुम्हाला? छे हो, राग कशाला येईल? मी बाई माझ्या पोटात काही राहत नाही म्हणून बोलले हो। पुनर्वसू ही बोललाय ना तुमच्याशी? कशाबद्दल? ते त्याला काय शिकवण्याबद्दल विचारलंय वगैरे। होय। मग काय विचार केलाय तुम्ही? नाही, सध्या तरी मी नंदिनीच्या लग्नाचा विचार करतोय। म्हणजे? अक्काबाईंना कळवायला हवं ना। काय? दोन्ही बाजूनी होकार आहे ते। अगं बाई, हो काय सांगताय काय? नंदिनीने स्वतः सांगितलं मला, आणि मनापासून तयार आहेत त्या। आणि सुनीलच्या घरूनही पसंतीचा फोन आलाय। चला बाई, म्हणजे आज अगदी अजीर्ण होईल एवढ्या आनंदाच्या बातम्या येत आहेत। असू दे बाई, माझीच मेलीची नजर नको लागायला। देवा पुढे साखर ठेवते हो आधी। होय। काय? अगं हो, मलाही ऐकल्यावर असाच धक्का बसला होता। अहो पण ठरलं कधी हे सगळं? काय माहित, त्यांचं त्यांनीच ठरवलं म्हणे। अरे वा, किती बरं झालं नाही माई? पण हे खरं आहे ना? वासू प्लीज, मला त्या नंदिनीचं काहीही खरं वाटत नाही। माणसं बदलतात अरे। आणि आता सगळं चांगलं होतंय ना, तर आपण कशाला मनात कडवटपणा ठेवायचा? माई, कडवटपणा नाही, अनुभव आलेत आपल्याला। पण तो भूतकाळ झाला। भूतकाळावरूनच शहाणं व्हायचं असतं। हो, पण म्हणून काय लोकांकडे सतत संशयाने बघायचं का आपण? मी त्या सुनीलशी बोलत नाही तोपर्यंत मला काहीही खरं वाटणार नाही। अरे पण त्यांच्या घरून यांनाच दूरध्वनी आला होता म्हणे। तो फोन आला असेल याबद्दल मला शंकाच नाही, पण मला त्या नंदिनीचं काही खरं वाटत नाही। यावेळी सगळं खरं आहे। थांब, आधी मला सुनीलला विचारू दे फोन करून। बर, तुमचं चालू दे, मी आदित्य आणि कुमुदला आनंदाची बातमी सांगून येते। काय झालं? बिझी लागतोय। बर, तू कुठे जातेस? मी नंदिनीला अभिनंदन करणार आहे। उर्मी जरा थांब, आपण सुनील बरोबर एकदा सगळं कन्फर्म करूयात मग जा। तुला शंका आहे ना, तू कर। या सगळ्यात काहीही खोटेपणा आहे असं मला तरी नाही वाटत। आलेच। कुमुद, वंस, हे घे, केशर घातलेलं दूध आणलंय तुझ्यासाठी। अहो कशासाठी वंस? माई म्हणाली की तुला खूप मळमळत आहे, तिनेच पाठवले। हे गार दूध घेतलं की बरं वाटेल म्हणाली। खरं तर मला काहीच खायची प्यायची इच्छा होत नाही। पी, जरा बरं वाटेल, घे। वंस, दूध प्यायल्यावर बाळ गोरं होतं ना हो? अगं दूध पिणं ओव्हरऑलच चांगलं म्हणून प्यायचं। म्हणजे? म्हणजे हे बघ,
बाळ निरोगी व्हावं, त्याला भरपूर जावळ असावं म्हणून आपण काळजी घ्यायची. रंगाने काय फरक पडतो? गोरं म्हणजे सुंदर हे जुनं झालं आता. आता कितीतरी काळी सावळी माणसं मोठमोठी क्षेत्र गाजवतात. हल्ली तर म्हणे फॅशन सुद्धा डस्की स्किनचीच आहे. डस्की स्किन म्हणजे म्हणजे असाच सावळा रंग. तसेही आम्ही आईबाप म्हणून कुठे एवढा लख्ख प्रकाश पाडतोय. बाळ आता जर का आजी आजोबांवर गेलं ना तरच गोरं होईल. तुला माझं म्हणणं कळलं नाही ना? कळलं हो वंच. मी काही इतकी बुद्धू नाहीये. रंगाने काय फरक पडतोय असंच म्हणायचं ना तुम्हाला? माझाही काही हट्ट नाहीये की बाळ गोरपानच असावं. आता ते कसंही असलं तरी ते माझं बाळ असणार आहे. रंगापेक्षा गुण महत्वाचे आहेत, कळतंय मला. तेच ग, व्यक्तिमत्व महत्वाचं. आत्मविश्वास असला ना उर्मीसारखा की आपोआप सुंदर दिसायला होतं. हे मात्र अगदी बरोबर बोलला था वंच. बरं, तुला बातमी कळली ना? नंदिनीची ना? कळली. बरं झालं बाबा, ब्याद गेली आपल्या मागची. नाहीतर काय हो, उच्छाद मांडला होता मेलीने नुसता. हे बघ, तू आता असे काही विचार करू नकोस बरं. ते दूध संपव आधी आणि आराम कर. काही लागलं तर सांग, मी आहेच. हो वंच. तुम्ही काय हो सांगितलं म्हणे? मग नको सांगायला हवं होतं का? खरं तर मी नकाराचीच अपेक्षा धरून बसलो होतो. आपण अपेक्षा केलेलं कुठे काय मिळतं आपल्याला? अरे बाप रे, फिलॉसॉफी. मग तुम्हीच फक्त मोठं मोठं बोलणार का? मी तर उलट कधीच काहीच मोठं बोलत नाही. हा हो. आणि मला कोण म्हणालं होतं जुनं सोडल्याशिवाय नवं जोडता येत नाही म्हणून? त्यात काय मोठं? नाहीये का? साधं तर आहे. तुम्ही म्हणालात म्हणून का? नाही हो, खरंच साधं वाक्य आहे ते. बरं बाई, साधं झालं. पण खरंच का होकार दिला तुम्ही मला? ते मी दादांना सांगितलंय. मला पण ऐकायचंय. मग तुम्ही ते दादांनाच विचारा. दादांना कसं काय विचारणार? तुम्ही पण ना. एक मिनिट हा. नंदिनी, अभिनंदन. आय एम सो हॅपी फॉर यू बोथ. हॅलो सुनील. हा उर्मिताई, अभिनंदन रे. थँक्यू थँक्यू. नाही, तुम्हा दोघांचं चालू द्या, आपण बोलूया नंतर. हा हो. नंदिनी, तू इतका छान निर्णय घेतलायस ना, आणि या निर्णयामुळे तुला पुढे कधीच कुठल्याच प्रकारचा पश्चाताप होणार नाही याची गॅरंटी मी घेते. नाही, तुम्ही दोघं जण बोला, आपण बोलूया नंतर. ते मला राहवलं नाही. मी अगदी अशी मध्ये आले अचानक. आय एम सॉरी. चालू दे. एंगेज का लागतोय याचा फोन? कोणाशी बोलतोय इतक्या वेळा? बायकोशी बोलतोय त्याच्या होणाऱ्या. तुला काय माहिती? अरे कारण मी बोलून आले ना आता त्याच्याशी. हो, पण तरी त्याचा फोन एंगेजच लागतोय. तेच तर सांगते ना, तिच्याशी बोलतोय म्हणूनच एंगेज लागतोय. अरे मी त्याला तिच्या फोनवरनं अभिनंदन पण केलं. कमाल आहे उर्मी तुझी. काय म्हणाला तो? काय म्हणणार, थँक्यू म्हणाला. म्हणजे हे सगळं खरं आहे? हो, मी तेच तर सांगते ना तुला आधीपासनं. पण सुनीलचं काय? काय त्याचं? त्या सुनीलची काळजी वाटते मला. का बरं? ती नंदिनी जरा विचित्र आहे. वासू, तुझा ग्रह अजून बदललेला नाहीच आहे का? कसा बदलेल? नाही, बदलण्यासारखं काही घडलंय का? तुझ्या संदर्भात काही घडलं नसेल. पण मग मला कसं कळणार? कळेल, हळूहळू कळेल. तुला खात्री आहे ती बदलली आहे याची? वासू, माणसं बदलतात यावर माझा विश्वास आहे. माझा बाबा नेहमी सांगतो,
कुणीही जन्मतः दुष्टपणा घेऊन येत नाही अरे. परिस्थिती माणसाला तसं वागायला लावते. नंदिनीच्या बाबतीत पण हेच झालं. आपल्याकडनं सगळं हिरावून घेतलं जातंय असं वाटल्यामुळे ती पॅनिक झाली. आणि पॅनिक झाला की माणूस विचित्र वागतोच ना. हो, पण तिच्या कारस्थानांचं काय? ते ती करू शकली कारण ती खूप हुशार आहे. पण त्याचा आपल्याला त्रास झाला ना. हो झाला, पण आता आपण तिला माफ करायचं. आणि त्या सुनीलकडे जाऊनही तिची कारस्थानं थांबली नाहीत तर? वासू, मी सायकॉलॉजिस्टकडे गेले होते तेव्हा त्यांनी मला हेच सांगितलं. ती हे जे काही करते ना इज जस्ट अ क्राय फॉर अटेन्शन. लक्ष वेधून घेण्यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न चालू आहेत. ती सुनीलच्या घरी गेली, तिला प्रेम मिळालं, जगण्याचा एक चांगला मोटिव्ह मिळाला ना की हे सगळं आपोआप थांबेल. होप सो. आणि सुनील का वेडा मुलगा आहे का? हुशार आहे तो, त्याला सगळं माहिती आहे. आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो विचार करूनच घेतला असेल ना. हो, तेही आहेच. पण शेवटी तुला वाटतंय तसं सगळं होत असेल आणि त्यानंतर ती दोघं सुखात राहणार असतील तर माझा पाठिंबा आहे सगळ्याला. वासू, खरंच? हे काय? तुला काही डोळे आहेत का खाचा आहेत? नंदे, नेसताना दिसलं नाही का तुला? माझंच चुकलं, मलाच दिसलं नाही. मी हिच्यावर विश्वास ठेवला, म्हणजे खरं तर माझंच चुकलं. जर त्यांनीच मला नकार दिला तर? बाप रे, मग उर्मी तर 12च्या भावात जाईल. म्हणजे ह्या सगळ्याचं बालन तिच्यावर जाईल, बरोबर? अगं ताता तिला घरातून बाहेर काढतील कायमची. आणि ह्या सगळ्यात जास्ती फायदा कोणाचा आहे, तुमचा का माझा? तू म्हणतेस तसं झालं तर पुनर्वसू भाऊजी सुद्धा ह्या घरातनं निघून जातील आणि मग हे मठाधिपती होतील. आणि घराच्या किल्ल्यात तुमच्या कमरेला. मला नकार आला तर माझ्या आईने माझ्यासाठी ठेवलेला चिंचहार देईन. चिंचहार? हो, खूप मोठा आहे. मला खूप आवडतो ग चिंचहार. हो ना. तुम्ही थोरली सून, या घरासाठी राब राब राबता, तरी नैवेद्याचा मान कोणाला? ते उर्मीला. माई पुढे पुढे करतात ते उर्मीच्या. आणि जीजी पण काही कमी नाहीत हा. म्हणजे त्यांनी बघा कसा डाव केला. माझ्यापासून माझं सगळं हिरावून घेणाऱ्या या गुरमीचं वाटोळ झालेलं पाहिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ह्यांच्याशी माझं जुळेल ना जुळेल, पण उर्मीचं त्यांच्याशी तुटलं नाही तर मी बाबांचं नाव लावणार नाही. मला ना दादांचं कळतच नाही. खरं तर रामचंद्र दादाच मठाधिपती व्हायला योग्य आहेत आणि तुम्ही या घराच्या मालकीण. पण ते असं का करतायत तेच कळत नाहीये मला. अगं खरंच आजीशी नंदिनी नाही आदिती बोललीये. अच्छा अच्छा, म्हणजे तेच तर म्हणत होते मी. ते पत्र लिहिलं आदितीने, आजीला फोन केला आदितीने, तिने सगळं मागवून घेतलं. मग मी कशाला भिऊ? त्या जीजीनं या घरातून काढलं पाहिजे. त्यांना असंच हवं असणार. म्हणजे हल्ली मुलींना पण इन्स्टिट्यूट वाटा असतो ना. मला वाटतं एक वाटा कमी म्हणून त्यांनी हे कारस्थान केलं असणार. दादा तर म्हणालेच आहेत ना, वारसा हक्कातून तुम्हाला वगळणार आहेत. आता कोण राहिले? रामचंद्र दादा आणि त्या. म्हणजे जिथे 3 हिस्से होणार तिथे 2च होणार ना आता. म्हणून तर तळ ठोकून बसले तिथे माहेरी. इतके दिवस कोणी राहतं का हो माहेरी? तुमचं जेवढं वय नसेल ना त्यापेक्षा जास्त अनुभव आहे मला पत्रकारितेचा. नुसत्या बोलण्यावरून माणूस ओळखतो मी. मग तुम्ही तिकडे तुमच्या लेखांचे झेंडे फडकवताना तुम्हाला तुमची मुलगी इकडे वैदिक पद्धतीने लग्न करते हे माहितीये का तुम्हाला? एक मिनिट. बाकीच्यांना शिकवताना मग स्वतःच्या मुलीचं हे वैदिक पद्धतीचं लग्न थांबवून दाखवा, मग मानलं तुम्हाला. काय हक्क आहे का तुला वंसनबद्दल बोलायचा? एवढं दुःख करण्यासारखं काही झालं नाहीये असं मला वाटतं.
तुझं न झालेलं लग्न मोडलं तर त्याचा तू एवढा तमाशा केलास. त्यांचं तर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालंय आणि ते मोडलंय, तर त्यांना नाही का ग वाईट वाटणार? काही माणुसकी वगैरे आहे का नाही? तुम्ही त्याच्यापासून दूर गेल्याखेरीज तुम्हाला तुमचं असं आयुष्य मिळणार नाही. म्हणजे प्रेमभंग स्वीकारणं सोपं नसतं, पण वस्तुस्थिती स्वीकारली नाही तर आयुष्याचं मातेरं होतं याची कल्पना आहे मला. आपल्या असण्या नसण्याने त्याला काहीही फरक पडत नाहीये. तो त्याच्या जोडीदाराबरोबर आनंदी आहे आणि आपण प्रेम करतो म्हणजे नक्की करतो तरी काय, त्याचा आनंद आपल्यासाठी महत्वाचा असला पाहिजे ना. काही गोष्टी सोडाव्या लागतात नंदिनी, कारण ते आपल्यासाठी नसतात. विश्वास ठेवा, पहिलं प्रेम विसरणं एवढं अवघड नसतं जेवढं आपल्याला वाटतं. आणि तुम्हाला जर तुमचं नवीन आयुष्य सुरू करायचं असेल ना, तर पहिल्यांदा ते घर सोडावं लागेल. आपल्या हातातून आपलं पहिलं प्रेम सुटलेलं आहे, त्याला पकडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काळ हातात धरून ठेवण्यासारखं आहे. लेट गो केलं पाहिजे. आणि तुमच्या बाबांना तरी आवडलं असतं का की त्यांची मुलगी न मिळणाऱ्या सुखासाठी आयुष्यभर झुरते? तुम्हाला हवं तर तुम्ही दादांना नकार कळवू शकता, पण माझ्या घरून आणि माझ्याकडून तुम्हाला होकारच आहे. हो अक्का, हा ठीक आहे. नंदे, आत्या, काय ग नंदे, काय झालं? दादांनी जायला सांगितलं का तुला घरातून? अगं नाही ग. नशीब, मला वाटलं तुला दादांनी हाकलली बिकलली की काय. नाही म्हणजे माझं आत्ताच अक्काशी बोलणं झालं. ती म्हणाली मला की नंदिनीचं लग्न झालं ना की तू माझ्याकडे राहायला ये म्हणून. माझी सोय झाली आहे, पण बरं झालं. काय ग, पण तू रडत का होतीस? काही नाही. अगं सांग की नंदे. आत्या, बाबांनी माझ्यासाठी योग्य असा मुलगा माझ्यासमोर उभा केला आणि मला कळलंच नाही सुनील किती प्रेम करतात माझ्यावर, आणि माणूस म्हणून तर किती मोठ्या मनाचे आहेत ते मलाच कळलं नाही. जे माझं नव्हतं त्याच्या मागे धावले मी, आणि माझं जे आहे ते खरंच वेडी आहे मी. माझं नशीब चांगलं म्हणून ते थांबले माझ्यासाठी. मला कंटाळून दुसरी मुलगी बघितली असती तर कुठे गेले असते मी. नंदे, झालं का पुन्हा सुरू तुझा सुनील पुराण? वात आणलायस बाई कालपासून. नाही, त्याच्याबद्दल बोलताना तुझ्या तोंडात तीळ भिजत नाही. अगं पण माझं काय, माझे कान किटलेत त्याचं कौतुक ऐकून ऐकून. आत्या, पण माझं चुकलं ना ग. नाही नंदी, तुझं नाही माझं चुकलं. खरं तर मी तुझ्यापेक्षा मोठी, मी तुला सांगायला हवं होतं काय चूक काय बरोबर, पण मी पण वाहवत गेले तुझ्या बरोबर. अगं नाही ग आत्या, तुझा काहीच दोष नाहीये. मोठ्या आत्यानी प्रयत्न केला ना, पण मी काय केलं तिच्या बरोबर? पण नंदे, आता सगळं छान झालंय की नाही, मग डोळ्यात हे पाणी कशाला आणतेस? आत्या, मला माफी मागितली पाहिजे. कुणाची? विधिवत झालेल्या लग्नाचं आपलं असं महत्व असतं ग. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं विधी होतात, होम असतो, मंत्रोच्चारण होतं, सनई चौघडे वाजतात. मला आहे त्याची कल्पना. त्यात मंगळसूत्र घालण्याचा पण एक मोठा विधी असतो बरं का. हो, माहितीये मला. आणि त्या विधीनंतर मात्र नवरा बायकोंची गाठ 7 जन्मांची. आणि बघ, एकदा मंगळसूत्राचा विधी झाला ना की मग काय कुणाची विषाद आहे तुला मंगळसूत्र काढ म्हणायची. नाही माई, मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय ते. उर्मी, तुला सौभाग्यालंकार काढावे लागते. काय?
विधीनं मंगळसूत्र बांधण्यासाठी करारानं गुंफलेले हे मणी काढलेच तर बरं होईल. म्हणजे हे मंगळसूत्र काढू मी? यांनी सांगितलंय ग तसं. हो माहीत,